शेतकरी बंधूंनो नमस्कार. डाळिंबामध्ये आपल्याला बहाराचे नियोजन करत असताना महत्वाचे जे 3 बहार असतात, 3 बहारामधला आता जो सध्या चालवला ज्या बहाराचं आपण नियोजन करणार आहे जो की हस्तबहार. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी हस्तबहाराचे नियोजन करणार आहेत अशा शेतकरी बांधवांनी अगदी छाटणी केल्यानंतर कोणती फवारणी करणं गरजेचं आहे आणि अगदी छाटणीनंतर साधारण फुलधारणा ते फळ सेटिंग अवस्थेपर्यंत एक महत्वाच्या 4 फवारणी आहेत. त्या 4 फवारणी प्रत्येक शेतकरी बांधवांना करणं गरजेचं आहे. मग त्या कोणकोणत्या फवारणी आहेत ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. मोस्टली आता हस्तबहारामध्ये आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर मधला हा बहार असतो, आपण तो बहार पकडत असतो आणि साधारण तो बहार पकडत असताना ते कळी सेट होईपर्यंत आपल्याला ज्या महत्वाची फवारणी आहेत त्याच्यामधली जी महत्वाची फवारणी आहे जे की मोस्टली आपल्याला सध्याचं चालूचं वातावरण असेल, आभाळी पावसाळी वातावरण आणि अशा वातावरणामध्ये जर आपल्या पाण्याचा पीएच आहे तो जर समतोल नसेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी तो पाण्याचा पीएच समतोल राखण्यासाठी जे डेकोरस आपल्याला पीएच बॅलन्सर म्हणून भेटत असतं त्या पीएच बॅलन्सरचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करायचा. साधारण 125 मिली 250 लिटर पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी डेकोरसचा वापर करू शकतो. पण त्याच्यानंतर साधारण मोस्टली जेव्हा आपल्या झाडाची पानगळ करतो किंवा पानगळीनंतर जे आपण झाडाला पहिलं पाणी देतो, पहिलं पाणी दिल्यानंतर साधारण 8 दिवसानंतर जो फवारणी आहे जे की कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी त्या शेतकरी बांधवांनी हस्तबहारामध्ये डाळिंब बागेसाठी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये M45 आपल्याला साधारण त्या ठिकाणी आपल्याला गरजेनुसार साधारण 500 ग्राम ते 1 किलो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. साधारण 250 लिटर पाण्यासाठी हा डोस सांगतोय. आणि त्याचबरोबर कॅनॉन आहे जे कीटकनाशक आपल्याला साधारण 500 मिली त्या ठिकाणी घ्यायचा आहे. साधारण पानगळीनंतर पाणी दिल्यानंतर 8 दिवसानंतरची ही फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचे जे 4 फवारणी आहेत 4 दिवसाच्या अंतराने ते कळी सेट होईपर्यंत, फ्लॉवरिंग स्टेज पासून ते कळी सेट होईपर्यंत आपल्याला ही फवारणी घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मोस्टली विद्राव्य खतं असतील, वेगवेगळे अन्नद्रव्य असतील चिलेटेड फॉर्म मधले किंवा टॉनिक असतील किंवा कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर असेल त्या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. मग साधारण आपल्याला कळी सेट होईपर्यंत 4 दिवसाचा गॅप आपल्याला ठेवायचा. 250 लिटर पाण्यासाठीचा डोस आहे. त्याच्यामध्ये पहिली जी फवारणी आहे त्याच्यामधला जो विद्राव्य खताचा ग्रेड आहे 05234 तो त्या ठिकाणी आपल्याला 1 किलो घ्यायचा 250 लिटर पाण्यासाठी आणि बोरॉन आहे ते 200 ग्रॅम घ्यायचा सूक्ष्म अन्नद्रव्य जे की 250 लिटर पाण्यासाठी घ्यायचा. ही फवारणी आपल्याला पहिली त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पहिली फवारणी झाल्यानंतर 4 दिवसानंतरची जी दुसरी फवारणी आहे त्याच्यामध्ये 0050 जे की आपल्याला 1 किलो घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा चिलेटेड मायक्रोफॉर्म मधले जे अन्नद्रव्य आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स आपण त्याला म्हणतो ते साधारण 250 ग्रॅम आपल्याला 250 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. 22-3 बुरशीनाशक आपल्याला 250 ग्रॅम घ्यायचं आहे 250 लिटर पाण्यासाठी आणि कराटे आहे ते कीटकनाशक आपल्याला 250 मिली घ्यायचं आहे साधारण 250 लिटर पाण्यासाठी. हे 4ही घटक आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे. 4 दिवसाच्या गॅपने आपल्याला दुसरी फवारणी करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी फवारणी करत असताना तिसऱ्या फवारणीमध्ये जो विद्राव्य खताचा ग्रेड आहे 05234 250 लिटर पाण्यासाठी 1 किलो घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर बोरॉन आहे ते आपल्याला 200 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर 6BA जे संजीवक आहे ते साधारण 3 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे तिन्ही घटक आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे आणि ते फवारणी आपल्याला इफेक्टिव्हली काय करायचंय स्प्रे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चौथी फवारणी बघत असताना आपल्याला अँट्राकॉल जे आहे बुरशीनाशक 500 ग्रॅम 250 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर 05234 जे विद्राव्य खताचा ग्रेड आहे ती त्याच्यामध्ये घ्यायचं 1 किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्ट्रा नावाचं जे कीटकनाशक आहे ते साधारण 125 मिली आपल्याला 250 लिटर पाण्यासाठी घ्यायचं. हे तिन्ही घटक आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून आपल्याला चौथी फवारणी घ्यायचं आहे आणि या 4ही फवारण्याचं शेड्यूल 4-4 दिवसाच्या गॅपने आपल्याला साधारण फळा सेटिंग होईपर्यंत ह्या 4 महत्वाच्या फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि हस्तबहारामधल्या आपल्या फवारणी आहेत आणि एकूणच ह्या फवारणीमुळे काय होणार आहे आपल्याला कळी सेटिंग असेल, कळीवरती कुठले स्पॉट्स असतील, फुलांची गळ असेल, त्याचबरोबर फळधारणा चांगली होण्यासाठी असेल आणि एकूणच भविष्यामध्ये उत्पादनाने त्या फळांची गुणवत्ता क्वालिटी चांगल्या पद्धतीने मेंटेन होण्यासाठी या महत्वाच्या आपल्याला 4 फवारणी आपल्याला कळी सेट होईपर्यंत आणि छाटणी केल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला जे फवारणी आहे ते सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे. तर असंच आपल्याला हस्तबहारामधले वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कोणकोणत्या फवारणी असेल, कोणकोणते विद्राव्य खतांचे ग्रेड असतील, कोणकोणते टॉनिक असेल ह्या पूर्ण गोष्टींची शेड्यूल सायकल वाईज आपण ह्या युट्यूब चॅनल असेल, इन्स्टा असेल, फेसबुक चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब, इन्स्टा, फेसबुकला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.